Welcome everyone to the ninth lecture. So this is an extension of the eighth lecture, right? So trends in modern periodic table आपण बघतोय आणि ऑलरेडी आपण न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय ते बघितलेलं आहे. ॲटॉमिक साईज म्हणजे काय ते बघितलेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय ते बघितलं होतं. त्यानंतर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघितलं होतं आणि आयोनायझेशन एनर्जी बघितली होती. बरोबर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हा ट्रेंड्सचा पॉईंट संपवणार आहोत आणि काय काय बघणार आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी बघणार आहोत आणि मेटॅलिक कॅरेक्टर बघणार आहोत राईट. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, दोघांचं डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहे. ओके, चल. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी पहिला आपण काय बघूया. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ओके. सो व्हॉट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण बघितली होती बरोबर. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. ॲबिलिटी टू अट्रॅक्ट द ओके अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. ॲबिलिटी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करणं ह्या ॲबिलिटीला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय असणार आहे. ॲबिलिटी टू डोनेट द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ॲबिलिटी टू टू डोनेट द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके. सो आपल्याकडचे लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असतात ते डोनेट करण्याची ॲबिलिटी ह्याला काय म्हटलं जातं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हटलं जातं. ओके, चालेल. सो पुन्हा आपण एक्झाम्पल घेऊया. लिथियम, कार्बन आणि फ्लोरिनचं घेऊया. लेफ्ट टू राईट बघण्यासाठी आपण हे 3 एक्झाम्पल घेऊया. लिथियम, कार्बन आणि फ्लोरिन. राईट. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, कार्बनचा 6, फ्लोरिनचा 9. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियमचा 2 1, कार्बनचा 2 आणि 4, फ्लोरिनचा 2 आणि 7. सो स्ट्रक्चर कसं असणार आहे. फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 1. बरोबर. त्यानंतर कार्बनसाठी फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 4, 1 2 3 आणि 4. वाईल फ्लोरिनसाठी फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 7, 1 2 3 4 5 6 7. बरोबर. राईट. ओके. सो असे काय असणार आहेत 3 स्ट्रक्चर्स असणार आहेत आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. ओके. आणि आपल्याला काय बघायचं आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी बघायची आहे. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय इझिली कोण डोनेट करू शकतो आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला. त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कोणते कोणते आहेत. सो हे त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हा एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाला, हा एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाला आणि हा आपण कन्सिडर करूया फ्लोरिनसाठी. सो हे 3 काय आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. लिथियमसाठी, कार्बनसाठी आणि फ्लोरिनसाठी. ओके. सो कोणता इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. येस, कोणता इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकतो ते आपल्याला दॅट इज नोन एज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ओके. सो काय वाटतं कोणते इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. ओके. सो बघा, फ्लोरिनमध्ये न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. ह्याचा अर्थ काय, तो जास्त काय करणार आहे अट्रॅक्ट करून ठेवणार आहे लास्ट इलेक्ट्रॉनला आपल्याकडे. बरोबर आहे. ओके. त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनला आपण इझिली रिमूव्ह करू शकतो का, तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त लागणार आहे. ऑलरेडी आपण बघितलंय आयोनायझेशन एनर्जी ह्याला जास्त लागते. बरोबर. फ्लोरिनला काय असते एनर्जी, आयोनायझेशन एनर्जी जास्त असते. म्हणजेच तिकडचा लास्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं हे काय असणार आहे हार्ड पडणार आहे, जास्त एनर्जी लागणार आहे. कम्पॅरेटिव्हली लिथियमचा लास्ट इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करायचं असेल तर आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. बरोबर. आपण त्याला काय करू शकतो इझिली रिमूव्ह करू शकतो. सो कोणत्या ॲटममध्ये, कोणत्या एलिमेंटमध्ये आपण आपण इझिली काय करू शकतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो. तर लिथियममध्ये आपण काय करू शकतो इझिली आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो. आणि कम्पॅरेटिव्हली फ्लोरिनमध्ये आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला इझिली रिमूव्ह करू शकत नाही. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कोणाची जास्त असणार आहे. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी लिथियमची जास्त असणार आहे. व्हाईल पॉझिटिव्हिटी फ्लोरिनची काय असणार आहे कमी असणार आहे. हे क्लिअर होतंय का. राईट. सो हे काय असणार आहे असं आपल्याला भेटणार आहे ट्रेंड. सो इन शॉर्ट आपण असं पण म्हणू शकतो त्याला जर आपण न्यूक्लिअर चार्जला आपण स्टँडर्ड असं कन्सिडर केलं तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. ओके. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. राईट. ओके. आता टॉप टू बॉटम बघूया. आता बघा ओके इलेक्ट्रॉनचं वगैरे फिल करूया. सो ह्याचा आहे 2,1,
त्याच्यानंतर 2,8,1 आणि 2,8,8,1. सो 2 1 2 आणि इकडचं 1 ह्यामध्ये 2 त्याच्यानंतर 8 4 5 6 7 8 आणि लास्टमध्ये 1. सो इकडे 1 दाखवूया. आणि पोटॅशियमसाठी 2 त्याच्यानंतर 8 ओके. त्यानंतर पुन्हा 8 ओके आणि लास्टला काय 1 आहे. त्याला आपण इकडे दाखवूया. ओके चालेल. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय? लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला इझिली आपण कोणता एलिमेंट कोणत्या इझिली आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सो हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. तो कोणता आपण इझिली रिमूव्ह करू शकणार आहोत? जो न्यूक्लियस पासून लांब आहे, ज्याचा न्यूक्लिअर चार्ज कमी आहे. ओके, त्याला आपण काय करू शकतो, इझिली रिमूव्ह करू शकतो. आता टॉप टू बॉटम न्यूक्लिअर चार्ज काय होत जातो? न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होत जातो, बरोबर. सो ह्याचा न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार आहे, व्हाईल ह्याचा न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे, कमी असणार आहे, कारण डिस्टन्स वाढलेला आहे, बरोबर. सो त्यामुळे इलेक्ट्रॉन लांब गेलेला आहे न्यूक्लियस पासून, त्यामुळे ह्याला आपण काय करू शकतो, इझिली रिमूव्ह करू शकतो. कम्पॅरेटिव्हली लिथियममध्ये काय, न्यूक्लियसच्या जवळ आहे इलेक्ट्रॉन, त्यामुळे त्याला आपण इझिली रिमूव्ह करू शकत नाही, बरोबर आहे, राईट. सो बघा आता ह्यामध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, ओके, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कोणाची जास्त असणार आहे? ओके, सो न्यूक्लिअर चार्ज कमी, ह्याचा अर्थ इकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. व्हाईल इकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय असणार, इकडे कमी असणार आहे. एवढ्यापर्यंत क्लिअर होतंय का? सो जेवढं लांब जाणार तेवढं इलेक्ट्रॉन, जेवढं लांब असणार आहे, जेवढं डिस्टन्स जास्त असणार आहे, तेवढं इझिली आपण काय करू शकतो, तिकडच्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करू शकतो. व्हाईल लिथियममध्ये डिस्टन्स कमी आहे, ह्याचा अर्थ त्याचा लास्ट इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत, जास्त एनर्जी यूज करावी लागणार आहे, राईट. ओके, सो एवढ्यावरून आपल्याला काय समजतंय? आपल्याला हेच समजतंय की न्यूक्लिअर चार्ज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ओके चालेल. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज मेटॅलिक कॅरेक्टर. नेक्स्ट पॉईंट दॅट इज मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटल्स चा कॅरेक्टर कोणता आहे? ओके, नॉन मेटलचं ऑलरेडी कॅरेक्टर आपण बघितलंय, ते काय करतात, इझिली इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतात, बरोबर. आता मेटल्स काय करू शकतात? तुम्ही ऐकलेलं असेल अगोदर की मेटल्स लूज इलेक्ट्रॉन इझिली. ओके, मेटलची कॅपॅसिटी काय असते, मेटल्स काय करतात, इझिली लूज करतात आपले इलेक्ट्रॉन्स. मेटल्स इझिली लूज इलेक्ट्रॉन, बरोबर. आपले इलेक्ट्रॉन काय करू शकतात, इझिली काय करू शकतात, लूज करू शकतात. ओके, सो व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर? ॲबिलिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन, ॲबिलिटी टू डोनेट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, ही ह्या एबिलिटीला आपण काय म्हणतो, मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन लूज करणे, राईट. ह्याला काय म्हटलं जातं, मेटॅलिक कॅरेक्टर असं म्हटलं जातं. ओके, आता बघूया लेफ्ट टू राईटमध्ये सेम एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके, आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करू शकतो, तो लूज करू शकतो, डोनेट. आतमधले इलेक्ट्रॉन्स डोनेट नाही करू शकणार. अगोदर कोणाला डोनेट करणार आहे, तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला. ओके, सो कोण इझिली तो डोनेट करणार आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, राईट. फ्लोरिनमध्ये काय झालं आहे, खूप जवळ आहे इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो इझिली तो डोनेट करू शकतो का? नाही, तो जास्त जवळ आहे ना, जास्त स्ट्रॉंग असणार आहे न्यूक्लियसच्या, राईट. त्यामुळे तो इझिली डोनेट नाही होणार. व्हाईल लिथियमचा जो आहे त्यामध्ये कम्पॅरेटिव्हली इलेक्ट्रॉन आहे तो लूजली हेल्ड आहे. ओके, यांचा डिस्टन्स पण जास्त आहे, त्यामुळे इकडचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं काय असणार आहे, इझी असणार आहे, जास्त सोपं असणार आहे, बरोबर. सो हा वाला इलेक्ट्रॉन इझिली काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. वेल कम्पॅरेटिव्हली फ्लोरिनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार नाही, राईट. जसं आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीबद्दल बघितलं, तसंच आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टरचं पण बघायचं आहे, राईट. सो सेम आहे ते मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये पण लास्ट इलेक्ट्रॉन जो असणार आहे, ओके, किंवा जे न्यूक्लिअर चार्ज ज्याचा कमी, तेवढं त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, राईट. सो मेटॅलिक कॅरेक्टर. सो मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं जास्त असणार आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर चार्ज कमी येतो. सो लिथियममध्ये काय असणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे, व्हाईल फ्लोरिनमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल,
राईट. ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. सेम कंडिशन्स आहेत, राईट. लेफ्ट टू राईट काय होणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार लिथियममध्ये आणि फ्लोरिनमध्ये काय असणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर कमी असणार आहे. ओके. सो बघा, ज्यावेळी आपण लेफ्ट टू राईट जातोय, लेफ्ट टू राईट, ओके. सो इकडे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते आणि मेटॅलिक कॅरेक्टर सॉरी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी लेफ्ट टू राईट डिक्रीज होते आणि मेटॅलिक कॅरेक्टर पण मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बरोबर. सो लिथियम जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असणार आहे, कम्पॅरेटिव्हली फ्लोरिन काय असणार आहे, लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असणार आहे. सिमिलरली लिथियम जास्त मध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे आणि फ्लोरिनमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर कमी असणार आहे. ओके. चालेल. सो इव्हन हे पण आपण बघू शकतो पिरियोडिक टेबलमध्ये नॉन मेटल्स कोणत्या साईडला आहेत, राईट साईडला आहेत आणि मेटल्स कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला आहेत. सो मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं जास्त असणार आहे, लेफ्ट साईडच्या एलिमेंटचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे, आणि राईट साईडच्या एलिमेंटचं मेटॅलिक कॅरेक्टर कमी असणार आहे. ओके. चालेल. आता टॉप टू बॉटम बघूया. हे सगळं सिमिलर आहे, राईट. सो लक्षात ठेवायला सोपं पडेल तुम्हाला. ओके. सो टॉप टू बॉटम इकडे पण सेम कंडिशन आहे. लास्ट इलेक्ट्रॉनला आपल्याला काय करायचं आहे, डोनेट करायचं आहे, राईट. सो हे लास्ट इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, डोनेट करायचे आहेत. सो कोणता पण इझिली डोनेट करू शकतो, जो लांब आहे कम्पॅरेटिव्हली त्याला आपण काय करू शकतो, इझिली डोनेट करू शकतो. सो कोणामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन लांब आहे, सो पोटॅशियममध्ये लांब असणार आहे, कारण शेल्स वाढले आहेत, त्याचा डिस्टन्स वाढलेला आहे, तर पोटॅशियम लांब असणार आहे. पण लिथियममध्ये कम्पॅरेटिव्हली काय आहेत, जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, तो जवळ आहे, त्यामुळे ह्याला आपण इझिली रिमूव्ह करू शकत नाही. पण पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉनला आपण काय करू शकतो, इझिली रिमूव्ह करू शकतो. ओके. सो ह्याचं मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आहे, जास्त असणार आहे, व्हाईल लिथियमचं मेटॅलिक कॅरेक्टर कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे, कमी असणार आहे, राईट. ओके. सो ह्यावरून काय समजलं आपल्याला, पुन्हा न्यूक्लिअर चार्ज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मेटॅलिक कॅरेक्टर. सो जसं जसं न्यूक्लिअर चार्ज वाढत जाणार तसं जसं मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, कमी होत जाणार आहे, आणि जसं न्यूक्लिअर चार्ज कमी होत जाणार तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणार आहे, राईट. सो बघा, ज्यावेळी आपण टॉप टू बॉटम जातोय, सो टॉप टू बॉटम, जसं आपण टॉप टू बॉटम जातो तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होत जाणार आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होणार आहे आणि मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके. सो त्यामध्ये बघा, समजा हा वाला एलिमेंट आहे फ्रॅन्सियम, ओके, आणि फॉर एक्झाम्पल पोटॅशियम. सो पोटॅशियम आणि फ्रॅन्सियममध्ये कोण जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे, राईट. करेक्ट काय आन्सर काय असणार आहे, फ्रॅन्सियम असणार आहे, राईट. ऑल्सो कोणामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे, फ्रॅन्सियममध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. ओके. एवढ्यापर्यंत क्लिअर होतंय का. ओके. सेम वे पिरियोडिक टेबलमध्ये आपण बघितलं, जसं मी लास्ट लेक्चरला विचारलं होतं, विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. सो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता होता, फ्लोरिन होता, राईट. सो विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, हे समजा विचारलं गेलं तुम्हाला, सो कसं काय आन्सर येईल. सो बघा, काय काय आपल्याला माहिती आहे, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. बरोबर. लेफ्ट टू राईट आपलं काय होतंय, लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते. ह्याचा अर्थ लेफ्टवाला जो एलिमेंट असणार आहे तो काय असणार आहे, जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे. बरोबर. आणि राईटवाला काय असणार आहे, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे. ओके. चालेल. आणि ओके, इट इन्क्रीजेस टॉप टू बॉटम. बरोबर. टॉप टू बॉटम काय होत चाललंय, टॉप टू बॉटम तो इन्क्रीज होत चाललेला आहे. बरोबर. म्हणजे बॉटमला जो काही एलिमेंट असणार आहे तो काय असणार आहे, जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे. टॉपला एलिमेंट आहे तो लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे. सो असा एलिमेंट जो राईट साईडला आहे पिरियोडिक टेबलच्या सॉरी लेफ्ट साईडला आहे, ओके, आणि जो बॉटमला आहे, ओके, असा एलिमेंट काय असणार आहे, आपलं मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट असणार आहे. सो असं कोणता एलिमेंट आहे, सो फ्रॅन्सियम, राईट. सो फ्रॅन्सियम इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. ओके. व्हाईल आपण मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बघितलं होतं, तो कोणता होता, मोस्ट राईट साईडचा एलिमेंट, आणि टॉपवाला एलिमेंट तो काय होता, फ्लोरिन होता. सो फ्लोरिन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, आणि फ्रॅन्सियम काय असणार आहे, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह.
ओके. फ्रॅन्सियममध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे, फ्लोरीनमध्ये नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. ओके, चालेल. ओके, आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. आता ओव्हरव्ह्यू बघूया आपण ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबलचं. आपण काय काय बघितले ऑलरेडी ते. ओके, सो बघा, न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट काय होतंय, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतोय आणि टॉप टू बॉटम काय होत चाललंय, डिक्रीज होत चाललेलं आहे. ओके. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट काय होत चालली आहे, इन्क्रीज होत चाललेली आहे आणि टॉप टू बॉटम काय होत चालली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. ओके. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललेलं आहे आणि टॉप टू बॉटम काय होत चाललंय, डिक्रीज होत चाललेलं आहे. आयोनायझेशन एनर्जी लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत चाललेली आहे आणि टॉप टू बॉटम डिक्रीज होत चाललेलं आहे. राईट. सो हे चारही गोष्टी काय आहेत, सेम असणार आहे, सेम ट्रेंड असणार आहे. ॲटॉमिक साईज लेफ्ट टू राईट काय होतं, डिक्रीज होतो आणि टॉप टू बॉटम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी लेफ्ट टू राईट डिक्रीज होणार आहे आणि टॉप टू बॉटम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट डिक्रीज होणार आहे आणि टॉप टू बॉटम इन्क्रीज होणार आहे. ओके. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. राईट. सो एवढं लक्षात ठेवा, इकडे आपल्याला असं डिफरन्स भेटतोय. सो हे जे तिन्ही गोष्टी आहेत, दिस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. हे काय आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज असणार आहे. वाईल ॲटॉमिक साईज, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, मेटॅलिक कॅरेक्टर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. हे काय असणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. राईट. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. ओके. सो काही कोणते डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात. ओके, कमेंट्समध्ये वगैरे. आणि आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. सो इकडे आपण ट्रेंड्सचा पॉईंट संपवलेला आहे. राईट. ट्रेंड्स इन पिरियोडिक मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण संपवलेलं आहे. त्यामध्ये आपण व्हेरियस पॉईंट्स बघितलेले आहेत. एक म्हणजे आपण न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय ते बघितलं होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय ते बघितलं होतं. ओके. आयोनायझेशन एनर्जी बघितली होती, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघितलं होतं, त्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर बघितलं होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी बघितली होती आणि ॲटॉमिक साईज बघितली होती. बरोबर. सो एवढे सगळे ट्रेंड्स आपण बघितलेले आहेत. ओके. आणि आय होप ते सगळे ट्रेंड्स तुम्हाला समजलेले असेल. राईट. सो विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू.